आज आपल्या महाराष्ट्रातले अनेक खेळाडूंनी अनेक वेगवेगळ्या खेळामध्ये जे प्रावीण्य दाखवलेलं होतं आणि विशेषतः त्यांनी देश पातळीवर पहिला क्रमांक मिळवलेला होता. राज्याचा विचार करता अर्थात राज्याचा जर आपण विचार केला की त्याच्यात लागोपाठ 3 वर्ष आपलं महाराष्ट्र पहिला आलेला आहे आणि त्याचा पारितोषिक वितरण हे करणं कार्यक्रम आम्ही घेतलेला होता आणि तो कार्यक्रम आज पार पाडला गेलेला आहे. RTGS पण झालेलं आहे. मी अनेक खेळाडूंना विचारलं, ते म्हणाले आमच्या अकाउंटला आज दुपारी 3:30 वाजताच रक्कम जमा झालेली आहे. मला आज क्रीडा मंत्र्यांनी आयुक्तांनी असं सांगितलं की अजून काही सन्माननीय खेळाडूंचे, प्रशिक्षकांचे, काही मान्यवरांचे पारितोषिके देणं बाकी राहिलेलं रोख रकमेच्या, त्याकरता 58 कोटी रुपये लागतात. साधारण पुढच्या आठवड्यामध्ये ती रक्कम उपलब्ध करून दिली जाईल आणि कुठलीही एकही ज्या खेळाडूंनी आजपर्यंत प्रावीण्य दाखवलेलं आहे आणि राज्य सरकारने कबूल केलेलं आहे की कुठल्या कुठल्या खेळाला किती किती रक्कम द्यायची. आज तर आता पुढच्या ज्या रकमा मिळणार आहेत त्याच्यात एका खेळाडूला त्यांनी अनेक ठिकाणी पारितोषिकं मिळवलेली असल्यामुळे त्यांना टोटल 6 कोटी रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे. रुद्रांश पाटील असं त्याचं नाव आहे. शूटिंग हा खेळ आहे. तर म्हणजे उदाहरणाखातर मी सांगतोय, अशा अनेक खो खोच्या पण टीमला मला वाटतं 22 कोटी रुपये दिले जाणार आहे. कारण आपण ऑल इंडिया नाही, ऑल वर्ल्ड जागतिक स्तरावर जर एखादी स्पर्धा जिंकली तर त्या खेळाडूंना आपण 1 कोटी रुपये देतो. मध्ये पण तुम्ही बघितलं की आपण आपल्या नागपूरच्या खेळाडूला बुद्धिबळाच्या मदतीनं जे काही प्रावीण्य मिळवलं त्यात मुख्यमंत्र्यांनी, क्रीडा मंत्र्यांनी जाऊन तिलाही अशाच पद्धतीनं बक्षीस देऊन तिचं कौतुक केलं, तिला शुभेच्छा दिल्या. इतर पण काही कामं आयुक्त आणि क्रीडा मंत्र्यांनी मला सांगितलेली इथल्या कामाच्या संदर्भामध्ये, त्याला पण तातडीनं निधी कसा देता येईल किंवा आत्ता जर काही तरतूद झालेली नसेल तर येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये 8 तारखेला होणाऱ्या त्याच्यामध्ये देऊन नवीन खेळाडू हे कसे आपल्याला निर्माण करता येईल आणि त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर जे उपलब्ध करून द्यावं लागतं ते आम्ही देतो आहे. इतके दिवस प्रशिक्षक म्हणून आपण परदेशी व्यक्तींना आणत नव्हतो, परंतु आता काही खेळाला आपले मुलांनी यश मिळवावं त्याच्यामध्ये म्हणून काही बाहेरच्याही देशातले प्रशिक्षक हे आपण राज्य सरकारच्या वतीनं आणलेले आहेत आणि तेही त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम करतायत. अशा पद्धतीनं आपल्या सगळ्या मुलामुलींच्यामध्ये नैपुण्य गुण खूप आहेत. त्यांचे पालक त्यांना प्रोत्साहन देतात, त्यांचे प्रशिक्षक त्यांना चांगल्या पद्धतीनं घडवतात. मुलं त्याच्या तंतोतंत जे काही प्रॅक्टिस करायची असते ती करतात आणि त्याच्यातून आपल्या देशाचाही नावलौकिक वाढतो, महाराष्ट्राचाही वाढतो आणि त्याचा रास्त अभिमान आमच्या सरकारला पण आहे, आम्हाला पण आहे, आमच्या क्रीडा विभागाला पण आहे, सर्वांनाच आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. दादा, तुम्ही उल्लेख केला म्हणजे गणेश उत्सव राज्यभर सुरू आहे, मात्र एका बाजूला मनोज जरंगे पाटील हे मुंबईत पोहोचलेले आहेत. 1 दिवसाचं त्यांना वेळ देखील मिळाली, पण आता पुढं कसं, म्हणजे ज्या पद्धतीने पूर्ण मुंबई जाम झालेली आहे, अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होत आहेत, कमिटी जाती बैठायला, परंतु कुठलाही तोडगा अजून निघताना दिसत नाही. काय पुढचं पाऊल त्या संदर्भामध्ये सरकारने एक मोठी कमिटी केलेली आहे राधाकृष्ण विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याच्याकरता त्यांनी वेळ दिलेला आहे. ते चर्चा करतायत. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा संविधानाने, घटनेने, बाबासाहेब आंबेडकरांच्या जे काही कायदा घटना आहे त्यांनी अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकाराचा वापर सगळ्यांनाच करण्याचा अधिकार आहे. तो फक्त शांततेच्या मार्गाने व्हावा आणि खरं तर आंदोलनाची वेळ कुणावर त्या ठिकाणी येऊ नये. आंदोलनकर्त्यांचं जे काही म्हणणं आहे ते
कसं आपल्याला त्याच्यातनं मार्ग काढता येईल ह्याकरता आमचं महायुतीचं सरकार प्रयत्न करत आहे आणि त्याला निश्चितपणे काहीतरी मार्ग निघेल असा आम्हाला विश्वास आहे. आपल्या पक्षाचे काही आमदार दादा लक्ष होते कारण 1 दिवसाची मुदत आंदोलनाला दिली ते कुणी दिलेली आहे? कोर्टाकडनं दिली. हां, मग न्यायालयाने उद्याच्याला तुम्हाला मला न्यायालयाने काही सांगितलं, तुला सांगितलं इथनं पुढं तू अजित पवारला प्रश्न विचारायचे नाही, तर तुला विचारता येतील का? नाही विचारता येणार, कारण कोर्ट हे सर्वोच्च आहे. त्याच्यामुळं कोर्टाचे आदेश हे आपल्याला पाळावे, म्हणजे तंतोतंत पाळावे लागतात, परंतु त्याच्यातनं कसा मार्ग काढायचा ह्याबद्दलचा प्रयत्न मनापासून सर्वांचाच चाललेला आहे. दादा पण ते ज्या तयारीने तिथं आलेले आहेत ते असं वाटत नाही की परत जातील, त्यामुळे आता सरकार कशा पद्धतीने त्यांना आम्ही हाताळणार आहे, त्याच्यातनं पाठवणार मार्ग आहे? काढणे, आम्ही सकारात्मक आहोत. आम्ही मार्ग काढण्याचा मनापासून प्रयत्न त्या बाबतीमध्ये करतोय. आता त्या संदर्भामध्ये चर्चेतनं काय ते योग्य मार्ग निघेल असं मला वाटतं. राष्ट्रवादीची काही भूमिका ठरलेली आहे का? कारण तुमचे आमदार त्या मी आपल्याला सांगितलं ना, यामध्ये आपल्या राज्यामध्ये जेवढे काही समाज आहेत त्यांना त्यांचा न्याय मिळाला पाहिजे, त्यांना मदत झाली पाहिजे, त्यांच्या रास्त मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि त्या पद्धतीनं काही मतदारसंघामध्ये आपल्याला माहिती आहे की काही जण वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे सहकारी त्याच्यामध्ये सहभागी झाले. हे मी तुमच्या वेगवेगळ्या चॅनलवरच ऐकलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये योग्य मागण्याच्या संदर्भात प्रत्येकाला आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. दादा तुमचे काही OBC आमदार मनोज जरांगे पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार उलथवण्याचा प्रयत्न करतायत असा आरोप लक्ष्मण हाके करतायत. तुमचा पाठिंबा आहे या आंदोलनाला असा आरोप एक त्यांनी मिनिट, आरोप केला. तुम्ही आज त्याच्या आरोपाला मी किंमत देत नाही. ते विनाशकाले विपरीत बुद्धी, ते आत्ताच नाही, त्यांनी मागे पण काय काय आरोप केलेले आहेत. आपण कुणाच्या आरोपाला महत्त्व द्यावं यालाही काही मर्यादा आहे. नाही दादा ते पत्रकार परिषद घेऊन तुमच्या काही आमदारांवर बी आरोप करते की मी तुम्हाला तुम्ही सांगितलं ना, financial help त्यामध्ये- करताय, गाडी निधी. यामध्ये मी आपल्याला सांगितलं, मी कुणाच्याही वक्तव्याला उत्तर द्यायला बांधील नाही आणि त्या व्यक्तीच्या तर अजिबात नाही. पण दादा कशा पद्धतीने म्हणजे आता ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी त्यांची मागणी आहे, पण हे मी शक्य आहे सांगितलं का? ना सरकार आपल्याला, काय ह्या संदर्भामध्ये आपण काळजी करू नका. त्याच्यातून नेहमीच काही ना काही मार्ग काढण्याचा प्रयत्न त्यावेळेसचे जे काही सरकार होती त्यांनी त्या बाबतीमध्ये केलेला आहे. महाराष्ट्राने पण नेहमीच जे कोणी सरकारमध्ये असतील त्यांनी त्याच्यातून आजपर्यंत मार्ग काढलेला आहे. शेवटी कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग त्या ठिकाणी काढता येतो आणि तो मार्ग काढण्याच्या करता आमचे सरकारच्या वतीनं आमचे कमिटीचे प्रमुख म्हणून राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि त्यांची टीम त्यांच्याशी चर्चा करते. सरकारचं शिष्टमंडळ काही जरांगेशी चर्चा करायला जाणार आहे. मी सांगितलं ना, राधाकृष्ण विखे पाटील सरकारमध्ये नाही आहेत. मी तुम्हाला तेच सांगतोय की त्यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे आणि ते त्यांच्याशी चर्चा करण्याच्या करता इच्छुक आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.